रामकृष्ण हरी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप सुंदर आणि तितक्याच मार्मिक अभंगावर बोलणार आहोत. कोणे तुझा सांग केला अंगीकार, निश्चितीत्वा थोर मानी येली. कोणे ऐसा तुझ उपदेश केला, नको या विठ्ठला शरण जाऊन. तेव्हा तुझ कोण घालील पाठीशी, घासील भूमीसी वदन यम. कारे नागवसी आयुष्य खातो काळ, दिसेंदिस बळ क्षीण होते. तुका म्हणे यासी सांगा कोणीतरी, विसरला हरी माय बाप. हा अभंग आपल्याला आपल्याच अहंकाराच्या भ्रमाबद्दल आणि आपलं खरं आश्रयस्थान कोणतं आहे याबद्दल खूप काही सांगून जातो. सुरुवात करूया अभंगाच्या पहिल्याच ओळीपासून. इथे तुकाराम महाराज थेट आपल्या सगळ्या आध्यात्मिक समस्यांचं जे मूळ आहे म्हणजे आपला अहंकार, त्यावरच घाला घालतात. काय जबरदस्त प्रश्न आहे बघा. महाराज थेट आपल्या आत्म्यालाच विचारत आहेत, अरे मला एक सांग, कोणी तुझा स्वीकार केला? कोणाच्या भरोशावर तू स्वतःला इतकं मोठं, इतकं थोर मानून बसला आहेस? म्हणजे हा जो मोठेपणाचा आत्मविश्वास आहे तो आला कुठून? आणि गंमत म्हणजे ही जी मोठेपणाची भावना आहे ना, ती किती ठिसूळ पायावर उभी असते. पैसा, सत्ता, ज्ञान, समाजातलं स्थान किंवा शारीरिक ताकद, या सगळ्या गोष्टी आज आहेत, उद्या नाहीत. पण आपण याच गोष्टींमुळे स्वतःला मोठे समजू लागतो. महाराज म्हणतात, हाच तो अहंकाराचा सापळा आहे, यात अडकू नका. आता आपण अभंगाच्या अगदी मध्यवर्ती विचाराकडे येऊया. ही ओळ इतकी महत्वाची आहे की ती आपण स्वतःलाच जे सांगत असतो त्या सल्ल्यावरच प्रश्न विचारते. महाराज थेट विचारतात, अरे तुला असा चुकीचा सल्ला, असा चुकीचा उपदेश दिला तरी कोणी, की त्या विठ्ठलाला शरण जाऊ नकोस? आणि लक्षात घ्या, इथला विठ्ठल म्हणजे फक्त देवळातली मूर्ती नाही, तर तो आपला खरा आधार आहे, आपलं मूळ आहे. खरं तर हा उपदेश आपल्याला बाहेरून कोणी देत नाही. आपला अहंकारच आपल्या कानात सतत हेच कुजबुजत असतो की आपल्याला कोणाची गरज नाही, आपण स्वयंपूर्ण आहोत. आणि शरणागती म्हणजे तर कमजोरी. तुकाराम महाराज नेमकं हेच ओळखतात. ते म्हणतात की आपल्या आतून येणारा हाच आवाज, हाच तो चुकीचा उपदेश आहे. आणि हाच तो सल्ला आहे जो आपल्याला आपल्या खऱ्या स्रोतापासून, आपल्या विठ्ठलापासून तोडून टाकतो. बरं, आता पुढे जाऊन बघूया, जेव्हा आपण आपल्या अहंकाराचं ऐकतो, देवाकडे पाठ फिरवतो, तेव्हा नेमकं काय होतं. अभंग आपल्याला एक खूपच कठोर पण वास्तववादी चित्र दाखवतो. हा एक प्रकारे खूप मोठा इशाराच आहे. महाराज म्हणतात, जेव्हा अंतकाळ येईल, यम जेव्हा तुझं तोंड जमिनीवर घासेल, तेव्हा सांग कोण तुझ्या पाठीशी उभं राहील, कोण तुला आधार देईल. विचार करायला लावणारी ओळ आहे ही. आणि हे चित्र आपल्याला किती छान समजावून सांगतं बघा, की आपण आयुष्यभर ज्या गोष्टींवर अवलंबून राहतो, ज्यांचा अभिमान बाळगतो, सत्ता, पैसा, नाती, आपलं ज्ञान, त्यापैकी काहीही, अगदी काहीही आपल्या शेवटच्या क्षणी कामी येत नाही. सगळं व्यर्थ ठरतं. यानंतर अभंग आपल्याला आणखी एका मोठ्या सत्याला सामोरं जायला लावतो. ते सत्य आहे काळाचं, आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ते महाराज सांगतात. इथे महाराज विचारतात, अरे तू इतकं कसं गाफील राहू शकतोस? हा काळ तुझं आयुष्य रोज थोडं थोडं खातोय आणि दिवसेंदिवस तुझं बळ कमी होतंय, हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? आपण सगळेच नाही का या भ्रमात जगतो की अरे आपल्याकडे तर खूप वेळ आहे. पण खरं तर आपण हे सोयीस्करपणे विसरतो की प्रत्येक जाणारा दिवस आपली शक्ती, आपलं आरोग्य सोबत घेऊन जातोय. बालपण, मग तारुण्य आणि मग म्हातारपण, हा प्रवास तर ठरलेलाच आहे, तो कुणालाही चुकलेला नाही. अभंगाच्या शेवटच्या ओळींकडे येताना तुकाराम महाराजांचा सूर एकदम बदलतो. आता तो इशाऱ्याचा नाही, तर अत्यंत करुणेचा आणि प्रेमाचा होतो. इथे ते इतकी कळकळीची विनंती करतात की आपलं मन हेलावतं. ते म्हणतात, अरे कोणीतरी या भटकरलेल्या जीवाला सांगा रे, तो त्याच्या खऱ्या आईवडिलांना, त्याच्या हरीलाच विसरून बसलाय. आणि हा मायबाप शब्द किती सुंदर आहे. देव म्हणजे कोणीतरी दूर आकाशात बसलेली शक्ती नाही, तर तो आईसारखा जन्म देणारा आणि वडिलांसारखं रक्षण करणारा आहे. आपला खरा निर्माता आणि रक्षणकर्ता. त्याला विसरणं म्हणजे आपल्या मुळांनाच विसरण्यासारखं आहे. तर मग या संपूर्ण अभंगातून आपल्याला काय शिकायला मिळतं, याचा सार काय आहे? हा अभंग आपल्याला हेच शिकवतो की आपला अहंकारच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. आणि शेवटी जेव्हा कोणीच सोबत नसतं, तेव्हा फक्त तो पांडुरंगच आपला खरा आधार असतो. त्याला विसरणं म्हणजे स्वतःलाच विसरण्यासारखं आहे. आणि म्हणून यातून मिळणारा सर्वात मोठा बोध हाच आहे की खरी ताकद अहंकारी बनण्यात नाही, तर आपल्या मूळ स्रोताला ओळखण्यात आहे. देवाला शरण जाणं ही हार नाही, तर तेच खरं शहाणपण आहे, तीच खरी शक्ती आहे. चला तर
ज्या पवित्र नामाने आपण सुरुवात केली होती त्याच नामाने या चिंतनाचा शेवट करूया. राम कृष्ण हरी. आशा आहे की हे विश्लेषण आपल्या सगळ्यांना आवडलं असेल, आपल्या हृदयाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल. जर हा अभंग आपल्याला भावला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी अवश्य लिहा. आणि अशा सुंदर अभंगांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब करायला विसरू नका.